माय कोणाला सांगू आता आणि कोणाजवळ जाऊ बाप्पा. आता एवढी मोठी गोष्ट आहे, कोणाला ना कोणाला तर सांगाच लागन सांगासाठी. आणि कोणीच नाही दिसून राहिलं. तिथं निकिता दिसून राहिली. तिलाच सांगून देतो, कोणी तर भेटून नाही राहिला. आता आता पोटातलं तर काढाच लागन, कोणाला ना कोणाला सांगाच लागन. आता हिलाच सांगतो. निकिता ताई बसला का तुम्ही? काय करून राहिला म्हटलं? अरे सुशीला वहिनी, काय झालं? काय म्हणून राहिल्या? काही नाही हो निकिता ताई, इकडून चालली होती, तुम्ही दिसला मला इथं बसल्या. आता येऊन गेली मग मी. बरं बरं, बसा ना तर मग. हो बसतो ना. तुमचं पोरगं वगैरे कुठे गेलं तर? माझ्या पोरगं ना लस लढून राहिलं होतं, तर आई घेऊन गेली त्याला दुकानातून घेऊन देतो म्हणे काही म्हणे. असं पण सुशीला वहिनी, तुम्ही तशा तर काही येत नाही, तुम्हाला काही सांगायचं असन म्हणून तर आलं तुम्ही इकडे गडबड धडपडणं. माझ्या गावातल्या बाया बरोबर ओळखते मला. त्याला माहीत राहते का बा हे आपल्याला काही ना काही खबर द्यायला आली असेल म्हणून. तशा माझ्या गावातल्या बाया लय चांगल्या आहे ना. अहो निकिता ताई काय सांगू तुम्हाला, मी म्हटलं तिकडे गेली होती. त्या बापूराव मामाजीचं घर नाही आहे काय, तिकडे गेलती मी. काम होतं मला, तर तिथे नाही काय मी पिंट्याले आणि राधिकाले पाहिलं. अरे राधिका वहिनी आली काय? बरं झालं बाप्पा, किती दिवस झाले गेली होती तिथे. चांगलं झालं आली तर. कुठे गेलती हो माहिती? कुठे गेलती? सुशीला वहिनी, तुम्हाला तर साऱ्या गावाच्या खबरा माहीत राहते आणि हे नाही माहीत काय तुम्हाला? भांडण चालतं ना पिंट्याचं आणि राधिका वहिनीचं, तर राधिका वहिनी चालली गेली होती. तर आता तुम्ही सांगून राहिल्या ना आली म्हणून, चांगलंच झालं. आता सुनवाई आपल्या घरातच पाहिजे. काय माय घरात थोडी राहून राहिले ते. मला तर वाटते पिंटू भाऊजीनं राधिकाला आणलं आणि डायरेक्टच भाड्याच्या घरात घेऊन गेले ते. आणि ते बापूराव मामाजीचं घर नाही आहे काय, ते भाडे करून देत असते तर ते. आणि तिथं उभे होते ते, बॅगही होते आणि अंदर जाऊन राहिले होते, दरवाजा उघडा होता. आता त्या म्हटलं काय हे काही ना काही इतर राहिले चाले म्हटलं, असं मी तालजोड लावला. पण काय माहित खरी गोष्ट आहे का तर. आणि मला तर असं वाटते का ते तिथं भाड्यानंच राहिले आले. तर कहू ना की ताई त्याचं घरी काय जमत गिमत नाही काय, ती सासूचं तिचं तिच्या नंदेचं जमत गिमत नाही काय काही. भाड्याने गेले काय पिंटू आणि राधिका वहिनी राहिले? नाही तर काय माय, मी काय खोटी बोलून राहिली का? माझ्या डोळ्यानं पाहिलं मी, एवढे मोठे मोठे बॅग होते त्याच्याजवळ, काही लहान सहाने नव्हते आणि चांगलं सामान असून त्याच्यात. आणि दोघंचे दोघं गुलगुल गोष्टी करून राहिले होते दरवाजाच्या बाहेर. जाऊ द्या ना हो वहिनी, ज्याचा संसार तो पाहत बसन. आता त्याचं नाही पडून राहिलं असून घरात म्हणून चालले ते वेगळं राहिले. आता मी नाही आली काय पहा बरं. आता मी आली ना माझ्या आईच्या घरी, माझ्या सासू सासऱ्यासोबत जमून नाही राहिलं होतं, तर मी कशी आली? तर तसे तेही राहून राहिले असून वेगळे. माय तुम्ही कुठं आले? तुम्ही तर घर जवळच आणलं. लग्न झालं तेव्हापासून तुम्ही तर इथंच पडले आहे. तुमचा ना नवरा जात त्याच्या मायच्या इथं, ना तुम्ही जात तुमच्या सासूच्या इथं. आता तुम्हाला इथंच सगळं भेटून राहिलं, तुम्ही कायले जाता बाप्पा? काय हो वहिनी, काय बडबड करून राहिले तोंडातल्या तोंडात? मी काय करणार आहे? मी काहीच नाही करून राहिली. मी म्हणून राहिली का तुमचे सासू सासरे लस बदमाश होते म्हणून तर तुम्ही इथे येऊन गेले. आणि आता तुमच्या नवऱ्याला इथे चांगले वाटून राहिले होते तर तुम्ही राहून राहिले इथं. त्याच्यात काय आहे, ज्याचं नाही पडत तो राहते. वहिनी कायले इथं इच्छा तिथं गोष्टी करता तुम्ही, तिथच्या तिथंच बोलत जा ना. एखादी गोष्ट सांगा बाप्पा, तशाच म्हणते गावातले लोक तर. तिच्या तिथं बोला, तिच्या तिथं बोला, तिच्या तिथं बोलासाठी काय गोष्टी करत असते काय? सगळेला माहीत राहिलं पाहिजे कोण कुठं राहते. आता तुम्हाला जर काम घेऊन पडलं पिंटू भाऊ सोबत राधिका सोबत, तर मग तुम्हाला माहीत पडलं पाहिजे ना कुठं राहते ते कुठं नाही. बरं बरं, माहीत झालं आता मला का कुठं राहते म्हणून पिंटू आणि राधिका वहिनी. आता तुम्हाला काम असेल ना घरचे, करत गिरत नाही काय? हो निकिता ताई, करण नाही तर काय करतो ना. आता जातो, घरचेच कामं राहिले घरचेच करून घेतो. जास्तीच्या गोष्टी करायला सांगा यायले, फक्त उचाके धंदे करायला. माय बहीण साऱ्या घरात गयाटा दिसून राहिला. आणि हे माझी बायको कुठे गेली काय माहीत. इले दिवस नाही निघाला तर बस घुमाले पाहिजे. इच्छा तिथं गोष्टी करायले, कुठं जाते आणि कुठं नाही. आणि घरात सारं औंध उपडं करून ठेवून देते. सारे कपडे दोरीवर लटकून ठेवून दिले, खाली पूर्ण भांडेचा गयाटा पडला आहे. काय करते काय माहीत दिवसभर घरी राहून. याच्यापेक्षा तर कामाला गेलेली बरी, 2 पैसे तरी येईन. पण हे बायकोचा पायही घरात राहत नाही. कुठं जाते कुठं नाही, काय करते काय नाही काय माहीत. अरे पिंटूचे पप्पा आले काय तुम्ही? केव्हा आले तर बाहेरून? का व सुशीला, तू मला विचारता केव्हा आले म्हणून? मला येऊन कमीत कमी 2 तास झाले. आणि तुझ्या घरात आता आहे ना पता आहे काहीच नाही आहे. आणि कुठं घुमत राहतं तू? साऱ्या गावात फिरत राहतं, काय करतं काय नाही. काही बोलता तुम्ही पिंटूचे पप्पा? मी आताच तर गेली होती, जास्त वेळ थोडी ना झाला मला. आताच गेलती मी. काही बोलता 2 तास झाले म्हणून? अव सुशीला, तुझ्या खोटारट्या गोष्टी सोड. मला तर वाटते मी कामावर निघालो आणि तू इकडे गावात निघाली. पाय बरं, जसं गेलो होतो मी कामावर घर सोडून तसंच घर आहे. पण भांडे इकडे पडले, कपडे नाही धुतले, तिकडे गयाटा इकडे गयाटा. तुला घरादाराचाही होश नाही राहत म्हटलं. साऱ्या गावात फिरून पुऱ्या गावाची चौकशी करतं, पण घरात अंधार आहे तुया. तुम्हाला मोठं वाटते नुसतं चौकशा करता मये. केव्हा गेलती, कुठं गेलती, कायले गेलती. आता बाई होय, बाई जवळ बसतच असते 2 गोष्टी करत. पण तुम्हाला ते एवढं बेकार वाटते, एवढं पोटात खुपते तुमच्या. जरा असं मला कुठं बसू देत नाही. नुसते मला मागं लागता. आणि कामाचं काय,
मीच करन ना येऊन का तुम्ही करता? आणि एवढंच तुम्हाला हे आहे तर तुम्ही करत जा मग कामं, वावरात जात जा आणि कामही करत जा कराले. माय माझे तुझ्यासोबत बोलणं म्हणजे गोट्यावर डोकं आपट नाही आपटाले. दे चहा देतं काय बनवून, किती वेळचं आलो मी कामाहून, देतं काय चहा का जाऊ बाहेर मग? बसा देतो, मी नाही देईन तर कोण देईन मग. बसा आणून देतो मी गरम गरम चहा तुम्हाला. हे बाई आपल्या डोक्याच्या बाहेरची आहे, पण काय करावं आता, काही समजत नाही आपल्याला. अरे काय झालं, अजून आली काय? बनवला काय चहा एवढ्या लवकर? हो तेच नाही आहे ना वो, काय म्हणते तो दूध नाही आहे ना, दूध आणायचंच विसरली मी. थांबा बसा तुम्ही घडीभर, मी आणतो दूध दुकानातून घेऊन येतो. नाही तर म्हशी गिशी धुतल्या असेल तर तिथून घेऊन येतो, नाही तर पाकिटाचंच आणतो मग, म्हशी गिशी जर नाही भेटलं तर. हे पाय सुशीला, असं आहे तुझं. आता तुझं काम नव्हतं काय दूध गुद आणून ठेवायचं? हां, तुला माहीत नाही काय का माझ्या नवरा येईन बा म्हणून चहा करून द्या लागन. तुझ्याकडून काहीच नाही होत ना, घरचं काम होते ना बाहेरचं होते ना कुठचं होते, फक्त जास्तीची कामं होते तुझ्याकडून. काय बोलत बसताची टपाटपर नुसते. थांबा ना आणतो ना दूध, बातच आणतो. बसा तुम्ही घडीभर, आत्ताच घेऊन येतो. आता गेली हे दूध आणण्यासाठी, संध्याकाळपर्यंत आली तर नशीब पय, आणि नाही आली तर मग राहिला चहा. आता उद्याच प्यायला लागन मग सकाळी. बाई काय झालं त्या सुनीचं? काय म्हणते? काय सांगू माय निर्मला तुले, आता तुला तर सारं माहीत आहे हो माय. आता म्हणते वेगळी निघतो म्हणते. सांग आता, नाही मानून राहिली ना, काय करतो ह्या पोट्ट्याला? इथं म्हटलं मी जाय म्हटलं, राय म्हटलं घेऊन, वेगळी म्हणते तर. पण काय करू, हे पोट्टे म्हणते मी जात नाही म्हणते वेगळं. याला माहित आहे ना वेगळं निघालं तर याच्यावर सगळा खर्च गिर्च सगळा येते म्हणून. आता बाप आहे तर बाप अर्ध परत सांभाळून घेते. याच्याकडून काय संसाराचा गाडा उचलणं होते काय? ऐदी जमाना आहे आजकालचा. काय विचारतो तू? जाऊ दे, तेच आहे धंदा, घरभरची कहाणी. हाव माय, सुना चांगल्या भेटल्या तर चांगल्या, नाही तर म्हटलं असंच रोणं आहे म्हटलं जीवनभर. अम्माय इथे सुनेच्याच गोष्टी चालू आहे काय? जिकडे तिकडे सुनेच्याच गोष्टी आहे बाप्पा. काय करा आता, मी तर चालली होती दुधाले, पण आता काही जात नाही. येईल सांगून देतो ना का ते मंदाबाईची सून वेगळी निघाली म्हणून, नाही तर मग यायला माहीत नाही राहणार ना. आणि मी माझ्या कामी लागून जाईन मग कोण सांगा नाही येईल. आणि मैची तर बसले पण चहासाठी. जाऊ दे बसले आता, बसून अजून थोडा वेळ. काय करा लागते त्याला, कोणते काम आहे आता संध्याकाळचे? चहा पेणं आहे ना आराम करणं आहे. पहिले मी सांगून देतो आणि मग माझ्या कामी लागतो, मग घेऊन जाईन दूध गीत. नाही तर काय आहे, पहिले सांगून देतो ना, नाही तर मग अजून मग पोट दुखते नाही सांगितलं तर. अमाय कुठं चालली बस सुशीला? एवढ्या गडबडीनं चालली होती आणि आता थांबून गेली. काहून काही सांगायचं आहे का तुले? अहो रंजना काकू आणि निर्मला काकू, एक गोष्ट सांगायची होती ना मला. कोणती हो माय, कोणती गोष्ट सांगायची होती? सांग बरं, काय म्हणून राहिली तर. थांबा पप्पा, पहिले मला बसू द्या. उभ्या उभ्याने काही मला सुचत नाही काय बोलून काय नाही तर. सांग मग, बसली ना आता, सांग. अहो रंजना काकू, काय सांगू तुम्हाला, मी तिकडे गेली होती. ते बापराव मामाजीचं घर नाही आहे काय, तिकडे शशिकला राहते, तिच्याकडे गेली होती कढीपत्ता आणण्यासाठी. तर तिकडून येता नाही काय मला हे मंदा काकूची सून आणि त्याचं पोरगं तिथं उभं दिसले. मी म्हटलं हे काय करून राहिले तिथं. तर मी असंच पाहिलं तर त्याच्याजवळ ह्या मोठ्या मोठ्या बॅग्या होत्या, दोन मोठ्याच होत्या चांगल्या. आणि दोघं गुलू गोष्टी करून राहिले होते. मला त्याच्या वातावरणातून असं वाटलं जसे वागून राहिले होते ते का त्यानं भाड्याने घेतलं वाटते ते घर, भाड्याने राहून राहिले वाटते ते. माय आली का राधिका? चांगलं झालं बापा, लय चांगली पोरगी आहे ते. आता येईना एवढं केला तिच्यावर अत्याचार, आता ते गेली तर तिचे माहेरचे लोक येऊ देणार आहे काय? म्हणून ठेवली असेल ते नाही अट का बा वेगळं घेऊन राह म्हणून राहून राहिला असेल तो. आणि हे बरं झालं त्या पोरानं त्या पोरीचं ऐकलं, नाही तर म्हटलं त्याचे संसार काही होऊन देतो त्या दोघी मायले की. या दोघी मायले की काही चांगल्या नाही आहे, एवढ्या चांगल्या राहिले. पण जे काही हो, राधिका आली ना, लय चांगला आहे. त्या गरीबाची पोरगी नांदली तर कोणाला खुशीच होते ना. अमाय मी तर म्हणून राहिली होती का म्हणता काकूच्या सुनीच्याच गोष्टी करून राहिल्या असन, सूनच बदमाश असन. पण हे तर उलटच होऊन राहिलं, सून तर चांगली आहे म्हणते, सासू आणि ननद बदमाश आहे म्हणते, अशी गोष्ट आहे म्हणते है ना. आता मला बराबर जत्रे समजलं यायचं काय होतं. आणि मी तर सुनीच्या बारातच समजून राहिली होती का सून बदमाश आहे म्हणून. जाऊ द्या, आता सून चांगली आहे तर आता काय फालतूच काय बदनामी करावं बिचारीची. जाऊ द्या, काय तिकडे तोंड करून बडबड करता व बाई. नाही व निर्मला काकू, काहीच नाही. मला असं वाटलं का म्हणता काकूची सूनच बदमाश आहे काय, सूनच वेगळी निघाली काय. आता आजकालच्या पोरी लग्न करतात आणि वेगळ्या निघतात, तर मला असं वाटलं का त्याची सून तशीच असन. मला पहिले त्याच्या घरचं काही करीना काही माहीत नाही. आता मी होती नाही ना गावात, माझ्या आईच्या इथं गेली होती ना, ते इथं काय झालं आणि काय नाही मला काहीच खबर नाही. आता तुम्ही सांगितलं तर मला माहीत पडलं का सूनच चांगली आहे बा म्हणून. बरं झालं माय तुला माहीत पडून गेलं करा तिची काय चांगली आहे म्हणून, नाही तर पूर्ण गावात तर तिची बदनामी केली असती. नाही व रंजना काकू, काही बोलता काय तुम्ही? मी काय बदनामी करत असतो काय? मी तर फक्त इच्छी खबर तिथं देत असतो.
बदनामी गिदनामी नाही करत मी, बरोबर गोष्टी सांगत असतो मी. आणि जास्तीचे नाही लावत, जे आहे तेच सांगतो. पण सांगितल्याशिवाय मला जमत नाही ना, तुम्हाला तर माहीत आहे मग पोट दुखते म्हणून. एखादी गोष्ट ऐकली तर दुसऱ्या ठिकाणी मला सांगाच लागते, नाही तर मग मला सगळं गायबर गोबर होऊन जाते. ते जाऊ दे, पण इकडे कुठे चालली होती तू? जाता जाता आम्ही दिसलो तर तू इथं बसून गेली. अमाय बाई, मला तर दूध न्यायचं होतं. मच्छे पाहुणे बसले घरी आणि मला चहा कर म्हणे. ना म्हटलं येतो म्हटलं दूध घेऊन. घे बा बाई, नवरा बसला म्हणते चहा प्यासाठी आणि पाहिले किती गोष्टी सुजून राहिल्या. जाय ना माय, खाशीन काय मार नवऱ्याच्या हातचा. जाय दूध घेऊन जाईन, चहा करून दे बिचाराले. साधा सुद्धा आहे तर बाई फायदा उचलते अशा माणसाचा. काय रंजना काकू, काही बोलता काय तुम्ही? मी कायले फायदा उचलन? पहा आता मस्त दूध आणतो आणि चहा करून देतो त्याइले मस्त. सांगू बाई निर्मला, स्वतःच्या घरात अंधार आणि दुसऱ्याच्या घरात उजेड परत फिरते हे सुशीला. हिला काही काम धंदे नाही आहे. आता हिला सासू नाही आहे ना, म्हणून हिला काही समजत नाही. साधा सुद्धा नवरा भेटला घुमत राहते. नाही तर काय माय, कशीची कशीच दिसते मला तर हे. मला तर वाटते जेव्हा आई आली ना तेव्हा असं वाटते का आगच लावते काय, कोणाच्या मधात आग लावते तर. नाही व निर्मला, आगीत नाही लावत ते, फक्त ते तोंडावर बोलते आणि 2-3 गोष्टी जास्तीच्या लावून देते. अशी आहे ते. काय माहित बाई कशी आहे आणि कशी नाही तर. निर्मला मी काय म्हणतो, मी करतो ना आता चहा पाणी, तू पेतं काय? दोघीचा करून घेतो मग. आता याचे बाबा तर आहे नाही घरी, दोघीसाठी करून घेतो म्हटलं. नाही व बाई, मैसून वाट पाहते ना, मैसून एकटीच आहे ना घरात. आता मी येऊन गेली होती घुमत फिरत तू इकडे. मी जातो घराकडे, ते वाट पाहून राहिले असून तिला सामान गिमान आणून द्या लागते ना साय संध्याकाळचं. नाही तर मग ते बोंबलत बसते, आई ना हे नाही आणून दिलं, ते नाही आणून दिलं. देतो मी तिला सामान गिमान आणून आणि कर तू चहा कर आणि पे. मी जातो आता. बरं बरं, जाय मग. ये जो मग, चक्कर गिकर मारजो इकडे. बरं येतो मग. सारेच्या सुनवायरी त्याच्या घरात आहे आणि मॅच कोणतं असं पाप केलं का मैसून अशी निघाली. आता त्याला म्हणून तर राहिली वेगळं राय म्हणून, पण थोडी काही ऐकून नाही राहिला. आता सुनबारी घरातच चांगली वाटते. त्याला तर म्हणतो आणून घे, पण ह्या काही आणायला तयार नाही आहे. काय करू आता मी? काही समजून नाही राहिलं मला. आता एवढं मोठं घर आणि मी एकटी. याचे बाबाई चालले जाते आणि थोडी चालला जाते. आपण राह एकटं माणूस एवढ्या मोठ्या घरात. इथं तिथं बसाले मनही नाही करत. आपल्या दरवाजातच बसन तर दरवाजातच येते मग सगळे काही बसाले. पण त्याची कामं राहते तर थोडी चालला जाते आणि भल्लं बोर वाटते, एकीला कमतही नाही. आणि ते कशी राव, भानखोडी राव का कशी राव, पण सून घरात राहिली तर चांगलीच वाटते, कोणाला चांगली नाही वाटत. पण काय करावं आता, आपलं कोणी ऐकायलाच तयार नाही आहे. तर ऐकायला तयार राहण्यासाठी साय संध्याकाळची वेळ होऊन राहिली, पण घरातले लक्ष्मी घरातच नाही. घरात राहिले, घर कसं सुनं सुनं होऊन गेलं. गेली तर गेली, माझ्या पोराला घेऊन गेली. सारा घराचा धिंगाणा करून ठेवाले. आता एवढ्या मोठ्या घरात कसंच गमन. लेकराले एवढं मोठं करावं आणि काय सुनैले देऊन द्याव काय? आई तो इथं सुनैले द्याले. आई कोण अशी बसली. पहिले थांबवायचं होतं तेव्हा थांबवलं नाही. तिला तर म्हटलं मी थांबून घे म्हणून, तेव्हा काही नाही बोलली. उलट्या गोष्टी करून राहिली होती पिंट्या दादासोबत. आणि आता विचार करून राहिली. आता विचार करून काय फायदा. आता तर निघाली घराच्या बाहेर. आता ते तिला चांगलं मोकाटच भेटते. मोकाट भेटाले. आता ही घरात होती, तिला काही जमे नाही राधिका वहिनीले. आता मस्त तिला मोकाट फिरायला भेटते तिकडे. वेगळं राहायला भेटते, वेगळं खायला भेटते, वेगळं सगळं करायला भेटते. आता कायचं टेन्शन आहे तिला. जाऊ दे, ते इथं बसलीच आहे, मी बसून जातो. आता काय करू, माझे डोकं काही काम नाही करून राहिलं. रश्मी पप्पा, हे काय झालं? हे कोण कातावल्यासारखे करून राहिले? काय झालं बाबा, काय म्हणून राहिले? रश्मी, तुला काही अक्कल गिकल नाही आहे काय? आता दिवे लावायचा वेळ होऊन राहिला. ते घरासमोर किती कचरा पडलाय. झाडझूड गिडझूड करायची नाही आहे काय? बस ना, इथं बस तिथं बस. साऱ्या घरात गयाटा फैलून ठेवून दिल्या आणि करणं ना धरणं, बस गयाटा करणं आहे. अहो बाबा, मी आताच तर बसली होती येऊन. पूर्ण कामं केले, स्वयंपाक केला सकाळचे भांडे होते, कपडे होते, सगळे धुई धाय केले आणि आत्ताच बसली मी येऊन. कायचा स्वयंपाक केला म्हणतो तू? तो उपमा करून ठेवून दिला, तो अर्धा कच्चा अर्धा पक्का. कसंही करून राहिली आणि कसंही खाऊ घालून राहिली. आता याच्या पुढे असं कसं काही करायचं नाही. उलटं सारखं सुद्धा पोळी आणि भाजी कर. हे अशा 17 रंगाचं नको करू. करता येते ना फरता येते चालली तिथे मोठी कराले. आणि आता पोळी भाजीच लागेल म्हटलं मले, बाकी काही नाही. आणि जाय ते लय कामं केले, त्या थकली असून तू पण जाय आणि तेवढं झाडून गिडून घे आणि दिवे गिवे लाव. जाय बरं. पण बाबा 2 मिनिटं तर बसू द्या. अहो माझे 2 मिनिटात पूर्ण संध्याकाळ व्हायचा टाईम होऊन जाईल तू यावाला, आणि तू 2 मिनिटं खतमच नाही होईल. जाय बरं, पटापट करून घे बरं. चांगलं नाही वाटून राहिले. येणारे जाणारे लोक सगळे दरवाजाकडे पाहून राहिले. म्हणून या घरात माणसं राहते का जनावरं राहते काय माहित म्हणून. माय बाबा तर माझ्या दादाचा आणि माझ्या वहिनीचा राग मला वाटते मायावर काढून राहिले, म्हणून एवढे कातावून राहिले. आता याच्यासोबत काही बोलण्यात काही फायदा नाही आहे. जा लागन, करा लागन. चांगली घेऊन राहिले ही मला घोलून घ्यासाठी. माझ्या जीवनी होय काय? किती कामं आहे घरात,
एकटेलेच करा लागून राहिले. मैया इथं मस्त बसली राहते. आता मैया आईले 420 करंटचा धक्काच लागून गेला. सून गेली तेव्हापासून आणि पोरगं गेलं तेव्हापासून हल्ली ना डुलली. सारा दिवस भऱ्यापाची एका जागी बसली आणि सारा घरचं काम मला करा लागून राहिलं. करा लागाले आणि यायचं अजून आहे का 2 गोष्टी. रश्मी, मी काय म्हणतो, पटापट झाडझूड कर आणि चहा आणून दे मले. तू आईसाठी आणून दे आणि माझ्यासाठी आणून दे. लय डोकं तडतड करून राहिलं मग. हो आणतो ना, आणतो. सगळीसाठी आणतो आणि सगळीचं करतो. हे पहा मित्रांनो, असंच पाहिजे होतं ना तुम्हाला का माया बाबा माया मागं लागली पाहिजे होती म्हणून कामासाठी. हां, माई आई राहून जाते आणि माय बाबाच कटर कटर करते माया मागं. कटर कटर कराले माया बाबाले मी एक डोळ्याही चांगले नाही दिसत या घरात. पण काय करू आता, सासरी मी जाऊ नाही शकत. आणि इथं तर चांगले हे मोलकरणी बनून घेऊन राहिले मला. आता काय करता, हसतावून पस्तावून राहा लागून राहिलं. तर अशा आहे बा मग आमचे व्हिडिओ. आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल काय वाटते तर सांगा कमेंट करून. आणि जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं काय मत आहे ते आम्हाला सुचवा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद.